हॅलो स्टुडंट्स, मी तुमचं वेलकम करतो SBM एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची, स्पेशली बँकिंगची जर तयारी तुम्हाला एकदम मुळातून म्हणजे बेसपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत करायची असेल तर तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्वाच्या दोन गोष्टी असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की काय महत्त्वाचं आहे. बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे आहे आर आणि सी. मी नेहमी सांगत असतो की आर आणि सी आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहे. आर मीन्स रीडिंग. आर मीन्स रीडिंग आणि सी मीन्स कॅल्क्युलेशन. हे महत्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही जेवढं फास्ट रीड केलं एखादा क्वेश्चन आणि त्याला फास्ट कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला टाइम कमी लागते. कारण आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये, स्पेशली बँकिंग मध्ये, आपल्याला टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. आता टाइम मॅनेजमेंट मध्ये आपल्याला एका क्वेश्चनसाठी 1 मिनिट सुद्धा मिळत नाही, स्पेशली बँकिंग मध्ये. का बरं? तर त्याचं पॅटर्नच असं आहे. प्री मध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन्स हे जर 60 मिनिटांमध्ये कव्हर करायचे असतील, 100 क्वेश्चन्स किती मिनिटांमध्ये? 60 मिनिटांमध्ये कव्हर करायचे असतील तर ह्या दोन गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहे. आता रीडिंग म्हणलं तर तुम्हाला रोज 1 ते 1.5 तास तुम्हाला वेगवेगळे पेपर रीड करावे लागतील. द हिंदू असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल, हे पेपर व्यवस्थित कॉम्प्रिहेन्शन होईल अशा प्रकारे रीड करायचं आहे आपल्याला. आपण लहानपणी शाळेमध्ये असताना 10वी पर्यंत जसं रीड करत होतो त्या पद्धतीने आपल्याला रीडिंग करायची नाही. ते समजून घेऊन रीड करायचे आहेत. प्रत्येक न्यूज हे व्यवस्थित वाचायचं आहे. कमीत कमी 1 ते 1.5 तास. हे लक्षात असू द्या, मी लिहून सुद्धा देता येतं की तुम्हाला कमीत कमी 1 ते 1.5 तास व्यवस्थित रीडिंग करायची आहे. रीडिंग व्यवस्थित झाली तर तुम्हाला तो प्रॉब्लेम फास्ट वाचता येईल आणि फास्ट वाचल्याच्या नंतर पुढचं येते कॅल्क्युलेशन. ठीक आहे. आणि कॅल्क्युलेशन करण्यासाठीच्या काय महत्वाच्या गोष्टी आहेत की तुम्हाला कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर फर्स्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुमचं ॲडिशन आणि सबट्रॅक्शन ही 100 पर्यंतची कशी पाहिजे? परफेक्ट पाहिजे. वर्ड परफेक्ट आहे तिथं. बरं, दुसरी काय गोष्ट आहे की तुमचे पाढे म्हणजेच टेबल्स हे कमीत कमी 25 पर्यंत पाठ असले पाहिजे, म्हणजेच लर्न असले पाहिजे. 30 पर्यंत पाठ असतील तर ते खूप चांगलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तिसरी एक गोष्ट आहे, तुम्हाला स्क्वेअर्स, कमीत कमी स्क्वेअर्स 30 पर्यंत पाठ असले पाहिजे. आणि फोर्थ थिंग इज की तुमचे क्यूब्स तुम्हाला कमीत कमी एक 16 पर्यंत किंवा 20 पर्यंत पाठ असले तर खूप चांगले आहे. ठीक आहे. या 4 गोष्टी सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेत कॅल्क्युलेशनसाठी. आता कॅल्क्युलेशन करताना आता कधी कधी आपल्याला मोठ्या मोठ्या डिजिटचे पण स्क्वेअर करायची गरज पडते. आता मोठ्या मोठ्या डिजिटची स्क्वेअर करायची आहे त्यासाठी काही ट्रिक्स आहेत. जसं की बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगत असतो की नक्कल मारायला सुद्धा अक्कल लागते. तसंच तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्स जर पाहिजे असतील तर ह्या बेसिक गोष्टी फार जास्त महत्वाच्या आहेत. ठीक आहे. आता ह्या बेसिक गोष्टी जर तुम्हाला येत असतील तर आपल्याला मोठ्या मोठ्या संख्येचे स्क्वेअर्स पण करता येतात. आणि आपल्याला इतक्याही जास्त मोठ्या संख्येचे स्क्वेअर्स करायची गरज नाही. तुम्हाला जर जवळपास एक 100 रेंज म्हणजे तुम्हाला 1 to 130 पर्यंतचे जरी स्क्वेअर्स तुम्हाला ओरली करता आले, 1 to 130 पर्यंतचे स्क्वेअर जरी तुम्हाला ओरली करता आले तरी इनफ आहे. ठीक आहे. आता 1 to 130 मध्ये 30 पर्यंतचे स्क्वेअर्स तर तुम्हाला लर्न असले पाहिजे. आता जर तुम्हाला पुढचे स्क्वेअर्स काढायचे असतील तर ते 5 सेकंदापेक्षा कमी टाइम लागणार आहे. त्याच्यासाठी आधी हे तुम्हाला सगळं व्यवस्थित यायला पाहिजे. तुमचे ऍडिशन सबट्रॅक्शन परफेक्ट असली पाहिजे, पाढे चांगले पाहिजे, स्क्वेअर्स पण माहिती असायला पाहिजे आणि तुम्हाला एवढे क्यूब पण माहित असले पाहिजे. आणि जर तुम्हाला थोडंसं ऍडिशन सबट्रॅक्शन आणि तुमची बेसिक कॅल्क्युलेशन जर कमजोर असेल तर तुम्हाला एक ऍप्लिकेशनचं नाव लिहून देतो. ऍप्लिकेशनचं नाव आहे मॅथ ट्रिक्स वर्कआउट. हे ऍप डाउनलोड करायचं आहे. या ऍपवर तुम्हाला ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनच्या वेगवेगळ्या क्विज आहेत. तर जर तुम्ही त्याच्यामध्ये एक सुरुवातीची क्विज दिलेल्या पर्टिक्युलर टाइम मध्ये कंप्लीट केली तरच नेक्स्ट लेवल ओपन होते. ॲज अ गेम म्हणजे ते एक गेम टाइप, म्हणजे गेम खेळत खेळत तुम्हाला एक इंटरेस्टिंग ऍप आहे. गेम खेळत खेळत तुमचे कॅल्क्युलेशन पण काय होतील, थोडेसे सुधारले जातील. आता तुम्हाला हे बेसिक कन्सेप्ट ज्यावेळेस येतील तर तुम्हाला पुढचे जर कधी मोठे मोठे स्क्वेअर्स करायची गरज पडली, 130 पर्यंतचे स्क्वेअर्स,
तर तुम्हाला कसे काढता येईल, 5 सेकंदाच्या आत तुम्ही सहज स्क्वेअर काढू शकता. त्याच्यासाठी बघा 2 रेंज आहेत. मी त्याच्यातली पहिली रेंज तुम्हाला शिकवतो. पहिली रेंज कशी ओळखायची. फर्स्ट रेंज इज की आपल्याला 100 रेंजचे स्क्वेअर्स करायचे. कुठले 100 रेंज. आता 100 रेंज मधले स्क्वेअर कसे ओळखायचे. जसं की 100 ची रेंज माझी 100च्या पुढे 130 पर्यंत असेल आणि 100च्या मागे हे आपल्याला 75 पर्यंतचे जेवढेही डिजिट असतील तेवढे आपल्याला कुठल्या रेंज मध्ये घ्यायचे, 100 रेंज मध्ये घ्यायचे. आता 100 रेंजचे स्क्वेअर्स करताना 2 मिनिटं. हा 100 रेंजचे स्क्वेअर्स करताना तुम्हाला काय करायचं आहे सांगतो. त्याच्यामध्ये बघा जसं की मला काही डिजिटचे स्क्वेअर करायचे आहे. त्यातला फर्स्ट डिजिट आहे 102. जर मला 102 चा स्क्वेअर करायचा आहे तर तुम्हाला पाहावं लागेल की हा 102 100 पेक्षा किती मोठा आहे. 100 पेक्षा किती मोठा आहे, हा 2 मोठा आहे. मग जेवढा मोठा आहे तेवढंच त्या डिजिटला आपल्याला पुढे वाढवायचं आहे. हा डिजिट 2 मोठा आहे तर 2 मी जर याला वाढवलं तर किती होईल, 104 होईल. ठीक आहे. आणि 2 मोठा आहे तर जेवढा मोठा आहे त्याचाच स्क्वेअर आपल्याला पुढे लिहायचा आहे. आता हे 2 मोठा आहे तर 2चा स्क्वेअर किती येतो, 2चा स्क्वेअर असतो 4. ठीक आहे. तर 4 ला आपल्याला डबल डिजिट बनवायचं आहे म्हणजे 0 4. आपल्याला शेवटचे 2 डिजिट हे डबल डिजिट लागतात. जर सिंगल डिजिट आलं तर त्याला 0 लावून 04 करून टाकायचं. आणि जर समजा डबल डिजिट आला तर ॲज इट इज ठेवायचं. आणि थर्ड डिजिट आल्यावर त्याला एक हातचा म्हणून कॅरी म्हणून मागे ऍड करतो आपण. ते मी सांगणार आहे तुम्हाला कसं करायचंय. आलं लक्षात. मग 102 चा स्क्वेअर. तसंच आपल्याला 103 चा स्क्वेअर करायचा असेल तर 100 पेक्षा जास्त कितीने आहे हा डिजिट, हा 100 पेक्षा 3 नी जास्त आहे. मग याला 3 नी वाढवू आपण. याला 3 नी वाढवलं तर 106 झाला. आणि या 3 चा स्क्वेअर आहे 09 झाला स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला स्क्वेअर करताना जर तुमची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन परफेक्ट असेल, तुम्हाला स्क्वेअर पार्ट असतील तर 130 पर्यंतचे स्क्वेअर तुम्ही ओरली 5 सेकंदाच्या आत काढू शकता. ठीक आहे. आता याच्यानंतर जर मला करायचं आहे 104 चा स्क्वेअर. आता 104 चा स्क्वेअर करत असताना आपल्याला हे 100 पेक्षा जास्त कितीनी आहे, 4 नी जास्त आहे. त्याच्यामध्ये 4 इन्क्रीज करा म्हणजे 108 झाला. आणि या 4 चा स्क्वेअर किती येते 16. आता बघा या 16 डबल डिजिट आलेला आहे. आपल्याला 0 लावून त्याला डबल डिजिट बनवायची गरज नाहीये. आता जर मला करायचं आहे 105 चा स्क्वेअर. 105 चा स्क्वेअर करत असताना हे 100 पेक्षा किती जास्त आहेत, 5 जास्त आहेत. तर या डिजिटला 5 ने वाढवायचं आहे. तर किती झाले 110. आणि 5 चा स्क्वेअर किती आहे 25. ठीक आहे. तसंच मला 106 चा स्क्वेअर करायचा आहे. 106 चा स्क्वेअर करायचा आहे तर 100 पेक्षा किती जास्त आहेत, 6 जास्त आहेत. मग याच्यामध्ये पुन्हा 6 ने वाढवायला तर किती येईल 112. आणि या 6 चा स्क्वेअर येईल 36. संपलं. म्हणजे एकदम फास्ट होऊन जाईल ते 5 सेकंदाच्या आत. आता 107 चा स्क्वेअर करायचा आहे तर 100 पेक्षा किती जास्त आहेत, 100 पेक्षा 7 जास्त आहे. मग याच्यामध्ये 7 वाढवला 114 झाला. ठीक आहे. आणि या 7 चा स्क्वेअर किती आला 49. त्याच्यानंतर मला 108 ची करायचं गरज पडली स्क्वेअर कधी तर 100 पेक्षा 8 नी जास्त आहेत. याच्यामध्ये 8 वाढवले तर 116 झाला. ठीक आहे. आणि या 8 चा स्क्वेअर किती झाला 64. एकदम इझी आहे. 5 सेकंदापेक्षाही कमी टाइम मध्ये तुम्ही सहज काढू शकता. मला तर वाटते तुमचं जर कॅल्क्युलेशन चांगले असतील तर तुम्ही 3च सेकंदामध्ये कुठल्याही संख्येचा स्क्वेअर करू शकता 75 पासून 130 पर्यंत. आता जर मला करायचं आहे 109 चा स्क्वेअर. आता 109 चा स्क्वेअर करायचा आहे तर 100 पेक्षा 9 नी जास्त आहे. याच्यामध्ये 9 वाढवले आपण तर किती झाले 118 झाले. आणि 9 चा स्क्वेअर किती आहे 81. ठीक आहे. त्याच्यानंतर आता 110 चा स्क्वेअर. 110 चा स्क्वेअर तर आपल्याला या मेथडनी पण करायची गरज नाही आहे. का बरं, तर 11 चा स्क्वेअर लिहून टाकायचा 121. आणि इथं 1 0 आहे तर याच्या जागी आपल्याला 2 0 लिहून टाकायचे. हे झाला 110 चा स्क्वेअर. तसंच मला 111 चा स्क्वेअर करायचा आहे तर 100 पेक्षा डिजिट कितीनी मोठा आहे, 100 पेक्षा डिजिट आहे 11 नी मोठा. त्याच्यामध्ये 11 इन्क्रीज करू आपण, 11 वाढू. 11 वाढवल्याच्या नंतर होईल 122. ठीक आहे. आता 11 नी मोठा आहे तर 11 चा स्क्वेअर आपल्याला पुढे घ्यावा लागेल. आता 11 चा स्क्वेअर आलाय 3 डिजिट वाला. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला 2च डिजिट पाहिजे म्हणजे शेवटचे 2 डिजिट तर जशाच तसे पाहिजे आपल्याला. तिसरा डिजिट काय करायचं आहे, आपल्याला तिसरा डिजिट ह्या 122 मध्ये हातचा म्हणून ऍड करायचं आहे तर हे झालं 123. आणि शेवटचे 2 डिजिट जशाच तसे. ठीक आहे. आलं लक्षात. आता याच्या पुढचे पण स्क्वेअर्स करायचे आहेत मला. त्याच्या पुढचे स्क्वेअर्स करताना 2 मिनिट आपण पुढचे स्क्वेअर्स करूया. त्याच्यामध्ये मी करतो 112 चा स्क्वेअर. 112 चा स्क्वेअर करायचा आहे तर 100 पेक्षा जास्त कितीनी आहे, 100 पेक्षा जास्त आहे
12नी. आता 12 याच्यामध्ये इन्क्रीज केले आपण, त्याच्यामध्ये 12 इन्क्रीज केले तर किती होईल? 124 होईल. ठीक आहे. आणि 12चा स्क्वेअर किती आहे? 12चा स्क्वेअर आहे 144 आपण पुढे घेतलाय. शेवटचे 2 डिजिट आपण याच्यामध्ये जशाच तसे ठेवायचे आहे आणि हा तिसरा डिजिट 124 मध्ये ऍड केला तर हे किती येईल मग? 12544. ठीक आहे. आता याच्या पुढचं जर गरज पडली आपल्याला करायची, कितीचा? 113चा स्क्वेअर करायची गरज पडली तर कसा करायचा? 100 पेक्षा जास्त कितीने आहे? 100 पेक्षा 13ने जास्त आहे, तर आपण याच्यामध्ये 13 इन्क्रीज केले तर किती होईल? 126. ठीक आहे. आणि 13चा स्क्वेअर तर मी बोर्डवर याच्यावर दिलेले आहेत, तुम्हाला जर येत नसतील तर 13चा स्क्वेअर आहे 169. आपल्याला काय करायचं आहे? 69 ॲज इट इज ठेवायचं आहे आणि हा 126 मध्ये ऍड करायचा आहे, म्हणजे हे किती झाले? 127. 100 पेक्षा किती डिजिट पुढे असू द्या, आपली रेंज कुठपर्यंत आहे? 100च्या पुढे आपल्याला 130 पर्यंतचे स्क्वेअर्स असे करता येतील. आता 130 पर्यंतचेच का बरं? कारण तुम्हाला 30 पर्यंतचे स्क्वेअर्स पार्ट असतील तर, आणि एवढे इनफ आहे. आणि कधी आपल्याला याची गरज पडेल हे कधी म्हणजे सांगता येत नाही की एक्झाम मध्ये आपल्याला कधी याची गरज पडेल, कारण आपल्याला एक्झाम मध्ये कॅल्क्युलेटर यूज नाही करू देत. बीकॉम आणि इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सला, स्पेशली बीकॉम आणि इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सला कॅल्क्युलेटर यूज करायची सवय पडलेली असते, पण आता हे एक्झाम मध्ये कॅल्क्युलेटर यूज होणार नाहीये. आपल्याला आपली स्पीड वाढवायची आहे. मग स्पीड वाढवायची असतील तर कॅल्क्युलेशन वाढवावं लागतील. कॅल्क्युलेशन मध्ये हा पार्ट कधी पण आपल्या समोर उभा येऊन टाकू शकतो, त्यामुळे आपल्याला ओरली स्क्वेअर्स करता आले पाहिजे. याच्यामध्ये जर मला पुढचा करायचा आहे 114चा स्क्वेअर, बघा बरं तुम्ही कमेंट करा 114चा स्क्वेअर काय आहे. त्याच्या 114चा स्क्वेअर येते 12996, असं ओरली येऊन जाते जर तुमची ऍडिशन सबट्रॅक्शन चांगली असेल तर. पुढचा आपल्याला करायचा आहे 115चा स्क्वेअर. तर 115चा स्क्वेअर करत असताना 100 पेक्षा 15 जास्त आहे, याच्यात 15 ऍड केले 130 झाले. 15चा स्क्वेअर असतो 225. 15चा स्क्वेअर असते 225 आपल्याला इथे पुढे लिहायचं आहे 225. मग आपण 25 ॲज इट इज ठेवायचं आहे आणि हा जो 2 आहे हा 130 मध्ये ऍड केला तर किती होईल? 130. ठीक आहे. त्याच्या पुढचं जर करायचं असेल आपल्याला, जसं की 116चा स्क्वेअर करायची गरज पडली, बस बघायचं आहे की 100 पेक्षा जास्त किती आहे डिजिट. 100 पेक्षा 16 जास्त आहे तर आपल्याला याच्यामध्ये 16 म्हणजे 16 इन्क्रीज करायचे आहे, म्हणजे हा झाला 132 आणि 16चा स्क्वेअर असतो 256 झाला. 256 ॲज इट इज ठेवल्यावर हा जो 2 आहे हा 132 मध्ये ऍड करायचा आहे, म्हणजेच 134 झाला. ठीक आहे. जरा मोठा स्क्वेअर घेतो मी, मला करायचं आहे 119चा स्क्वेअर, तर 100 पेक्षा 19 जास्त आहे तर 19 याच्यामध्ये वाढवले, 19 वाढवले म्हणजे किती झाले? 138 झाले. आणि 19चा स्क्वेअर किती असतो? 19चा स्क्वेअर असते 361 मधला 61 ॲज इट इज ठेवा आणि हा 3 138 मध्ये जर आपण इन्क्रीज केला तर हे होईल 14161. ठीक आहे. त्याच्यानंतर जर मला करायचं आहे 124चा स्क्वेअर, बघायचं आहे फक्त 100 पेक्षा मोठा किती आहे. 100 पेक्षा 24 ने मोठा आहे, याच्यामध्ये आपण 24 जर इन्क्रीज केले तर हे झालं 148. ठीक आहे. आणि 24चा स्क्वेअर आहे 576 झाला. आपला आन्सर 76 ॲज इट इज ठेवायचा आहे. ठीक आहे. तर 5 148 मध्ये ऍड केला तर आपला आन्सर येईल 15376. आलं लक्षात? आता याच्या पुढचा आणखी याच्या पुढचे जर स्क्वेअर्स करायचे आहे आपल्याला, कुठलाही एक स्क्वेअर घ्या. जसं की मला करायचं आहे 128चा स्क्वेअर. ठीक आहे. 100 पेक्षा किती जास्त आहेत? 100 पेक्षा 28 जास्त आहेत. मग याच्यामध्ये 28 वाढवले मी तर हे झालं 156. आणि 28चा स्क्वेअर असतो, 28चा स्क्वेअर काय असते बघून घ्या. 28चा स्क्वेअर असते 784. 784 मधला 84 आपल्याला ॲज इट इज ठेवायचा आहे आणि हा 7 156 मध्ये ऍड केला तर 16384 हे आन्सर येईल आपला. त्याच्यानंतर मला करायचं आहे 129चा स्क्वेअर. 129चा स्क्वेअर करायचा आहे तर 29 नी मोठा आहे 100 पेक्षा, तर 29 याच्यामध्ये इन्क्रीज करा. 29 आपण याच्यामध्ये इन्क्रीज केल्यावर हे झाला 158. ठीक आहे. आणि 29चा स्क्वेअर असतो 841 झाला. आपला आन्सरच आलाय 41 ॲज इट इज. हा 158 मध्ये 8 ऍड केला तर हे होईल 16641. आता 130चा तर कोणीही करून टाकेल. 130चा स्क्वेअर करायचा आहे तर 130 मध्ये 13चा स्क्वेअर आधी करून घ्या 169 आणि एक 0च्या जागी 2 0 देऊन टाका. तर अशा प्रकारे आपण 100च्या पुढचे 130 पर्यंतचे स्क्वेअर करू शकतो. जर 100 पेक्षा डिजिट मोठा असेल तर आपल्याला तेवढंच पुढे वाढवायचं आहे आणि 100 पेक्षा डिजिट आता कमी आला तर तेवढंच आपल्याला कमी करायचं आहे. ठीक आहे. आता 100च्या मागचे स्क्वेअर्स 100 पेक्षा जे कमी असतात ते स्क्वेअर्स कसे करायचे हे मी तुम्हाला सांगतो.
बघून घ्या 100 पेक्षा मागचे. जसं की आता मला करायचं आहे 99चा स्क्वेअर, हा 100 पेक्षा कमी आहे. 100 पेक्षा जास्त असेल तर आपल्याला वाढवायचं आहे आणि 100 पेक्षा कमी असेल तर तेवढंच आपल्याला कमी करायचं आहे. आता 100 पेक्षा 1 नी कमी आहे तर याच्यातून मी 1 कमी केला तर किती येईल 98. आता जेवढा कमी आहे 100 पेक्षा जेवढा कमी आहे आपल्याला त्याला काय करायचं तेवढंच कमी करायचं आहे. 100 पेक्षा जेवढा कमी आहे तेवढं कमी करायचं आहे. 100 पेक्षा 1 नी कमी होता तर 99 ला 1 नी कमी केला 98 आला, तर 100 पेक्षा जेवढा कमी आहे त्याचा स्क्वेअर पुढे घ्या. 100 पेक्षा 1 नी कमी आहे तर 1 चा स्क्वेअर काय येईल 0 1 झाला स्क्वेअर. आता जर मला करायचं आहे 98 चा स्क्वेअर, 100 पेक्षा जेवढं कमी आहे त्याला पुन्हा कमी करा. 100 पेक्षा 2 नी कमी आहे, मी याच्यातून 2 कमी केले तर 96 आला आणि त्याच 2 चा स्क्वेअर पुढे लिहून टाकायचं आहे 0 4. ठीक आहे. तसंच मला 97 चा करायचं आहे, 100 पेक्षा कमी आहे 3 नी, याच्यातून मी 3 कमी केले तर 94 झाला आणि 3 चा स्क्वेअर 09. जेवढं कमी आहे त्याचा स्क्वेअर, कारण लगेच तुम्हाला सवय लागून जाते की जेवढा मोठा आहे त्याचा स्क्वेअर करायची. जसं वरचा डिजिट 7 दिसला 7 चा स्क्वेअर 49, 8 दिसला 64. आपल्याला घाण सवयी म्हणजे चुकीच्या सवयी फार लवकर लागतात आणि ज्या महत्वाचं आहे त्या चांगल्या सवयी आपल्याला कधीच लवकर लागत नाही. आता 100 पेक्षा जेवढा मोठा होता तेवढा आपण त्याला वाढवलं आणि त्याचा स्क्वेअर घेतला. तसंच 100 पेक्षा जेवढं कमी आहे तेवढा आपल्याला कमी करून त्याचा स्क्वेअर आपल्याला पुढे लिहायचा आहे. जसं की मला करायचं आहे 96 चा स्क्वेअर. आता 100 पेक्षा कमी किती आहे बघा ना, कमी किती आहे 4 नी कमी आहे, मग याच्यातून 4 कमी केले मी तर 92 झाला आणि त्याच 4 चा स्क्वेअर 16 ऍज इट इज लिहून टाकायचं पुढे. आता हा 4 नी कमी आहे तर 4 चा स्क्वेअर 16 हा डबल डिजिट आलाय म्हणून त्याला आपल्याला असं 0 लावून घ्यायची गरज पडली नाही. ठीक आहे. आता 100 पेक्षा मागचा जर मला 95 चा स्क्वेअर करायचा आहे, 95 चा स्क्वेअर करत असताना हे 100 पेक्षा 5 नी कमी आहे, याच्यातून 5 कमी करा 90 आले आणि त्याच 5 चा स्क्वेअर पुढे घेतला तर किती आला 25. तसंच मला करायचं आहे 92 चा स्क्वेअर. आता 100 पेक्षा कमी आहे 8 नी, ठीक आहे 8 नी कमी आहे, याच्यातून 8 जर मी कमी केले तर किती आले, याच्यातून 8 कमी केला आपण तर किती आला 84 आला. ठीक आहे. आणि त्याच 8 चा स्क्वेअर पुढे घेतला आपण तर किती झाला 64. खूप इझी आहे. आता जर आपण 91 चा स्क्वेअर करायचा आहे तर 100 पेक्षा 9 नी कमी आहे, याच्यातून 9 कमी केले तर 82 आणि त्याच 9 चा स्क्वेअर आपण पुढे घेतला तर किती येईल 81. 100 रेंजचं. आता याच्यानंतर आणखी एक घेऊया आपण 89. आता 100 पेक्षा किती कमी आहेत हे, 100 पेक्षा 11 कमी आहेत. ठीक आहे. याच्यातून 11 कमी केले की 78 येते. आता हे तुम्हाला यायला पाहिजे, तुमची 100 पर्यंतची ऍडिशन सबट्रॅक्शन जर परफेक्ट असेल तर हे यायलाच पाहिजे 100% तुम्हाला. ठीक आहे. आता हे 100 पेक्षा 11 नी कमी आहे, याच्यातून 11 कमी केला 78 झाला, 11 चा स्क्वेअर किती आहे 121 तर झालं आन्सरच आलं म्हणजे 7921. हा तिसरा डिजिट जो आहे तो हातचा म्हणून आपण ऍड करायचा आहे. त्याच्या पुढचं जर मला करायचं आहे 86 चा स्क्वेअर. आता 100 पेक्षा किती कमी आहेत बघा, हे 100 पेक्षा कमी आहे 14 नी, याच्यातून 14 कमी केले मी तर 72 आलं आणि 14 चा स्क्वेअर असतो 196 तर आन्सर किती येईल बघा 7396. म्हणजे 5 सेकंदाच्या आत तुम्हाला स्क्वेअर इझिली काढता येईल. पण जर तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शन परफेक्ट असेल आणि स्क्वेअर्स लर्न असतील तरच हे पॉसिबल आहे. ठीक आहे. याच्या पुढचे करूया, याच्या पुढचे स्क्वेअर्स करूया. याच्या पुढचा कुठला घ्यायचा आता, चला 85 चा करूया. याच्या पुढचा स्क्वेअर घ्यायचा आहे आपल्याला 85. 85 100 पेक्षा किती कमी आहे. आता युनिट प्लेसला 5 येणाऱ्या डिजिट साठी जरा एक वेगळी पण ट्रिक आहे. काय ट्रिक आहे, या 5 चा स्क्वेअर आपण आधी घेऊन टाकायचं 25. ठीक आहे. आणि या 8 च्या पुढचा डिजिट कुठला असतो 9 तर याचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं 8 9 जा 72. असं पण करता येतं. ठीक आहे. पण कधी कशासाठी, फक्त युनिट प्लेसला 5 असेल तरच असं जमते. बाकीच्यांसाठी जी आपण मेथड वापरायलो तीच मेथड तुम्हाला वापरायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर मला करायचं आहे 84 चा स्क्वेअर. बघा 100 पेक्षा कमी किती आहे, 100 पेक्षा 16 नी कमी आहे 16. आता मी जर याच्यातून 16 कमी केले, याच्यातून 16 कमी केले तर किती येतं, 16 कमी केल्याच्या नंतर आता सगळ्यात महत्वाचं आहे हे सबट्रॅक्शन. जर तुम्हाला डायरेक्टली असं 16 मायनस करता येत नसेल तर पहिले काय करा की या 86 मधून पहिले 10 मायनस करा. ठीक आहे. किती झाला मग 74 झाला, नंतर 4 मायनस करा. ठीक आहे. 70 झाला, नंतर 2 मायनस करा म्हणजे किती येईल ते 68 येईल. ठीक आहे. आणि या 16 चा स्क्वेअर किती असते 256 झाला आपला आन्सर 56 ऍज इट इज ठेवून टाका आणि या 68 मध्ये 2 ऍड केला तर आन्सर किती आलं 7056. म्हणजे 5 सेकंदाच्या आत तुम्हाला सहज स्क्वेअर काढता येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्या पुढचं जर करायचं आहे मला 81 चा स्क्वेअर.
81चा स्क्वेअर करायचा आहे तर 100 पेक्षा 19 कमी आहे, याच्यातून 19 कमी केले मी तर किती येते 62. ठीक आहे, आणि 19चा स्क्वेअर असतो 361. तर माझा आन्सर किती झालं 6561. 100 पेक्षा कमी किती आहे बघायचं आहे. आता मला करायचं आहे 79चा स्क्वेअर. आता 100 पेक्षा कमी आहे 21 नी, याच्यातून मी 21 कमी केले, हे आला 58. ठीक आहे, आणि 21चा स्क्वेअर असतो 441. झाला आन्सर 6241. फक्त कॅल्क्युलेशन, तुमची ऍडिशन सबट्रॅक्शन परफेक्ट असली म्हणजे तुम्हाला इझिली ओरली सुद्धा काढता येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर मला 78चा करायचा आहे. तर 78चा स्क्वेअर करत असताना 100 पेक्षा कमी कितीने आहे, 100 पेक्षा कमी आहे 22 नी, ह्याच्यातून 22 कमी केले मी 56 आला. 22चा स्क्वेअर असतो 484. ठीक आहे, तर आपला आन्सर येईल 6084. ठीक आहे, त्याच्यानंतर मला 76चा स्क्वेअर करायचा आहे. आता 100 पेक्षा 24 नी कमी आहे, याच्यातून मी 24 कमी केले तर आन्सर आलाय 52. आणि 24चा स्क्वेअर असतो 576. ठीक आहे, म्हणजे आन्सर येईल 5776. चला 75 पर्यंत आलो आपण. 100 रेंज संपली आपली. 75चा स्क्वेअर. आता युनिट प्लेसला 5 असणारा डिजिटचा स्क्वेअर कसं करायचं ते सुद्धा सांगितलं मी. नाही तरी आपल्या मेथडने सुद्धा करू शकतो आपण. आपली मेथड 100 पेक्षा कितीने कमी आहे, 100 पेक्षा 25 ने कमी आहे, त्याच्यातून 25 कमी केले मी तर किती आलं 50. आणि 25चा स्क्वेअर असतो 625. तर आपला आन्सर येईल 5625. आलं लक्षात? नाही तर युनिट प्लेसला 5 वाली आपली मेथड वापरायची. या 5चा स्क्वेअर आधी घेऊन टाकायचा 25, आणि या 7च्या पुढचा डिजिट असतो 8. 8 7 56. हे बघा इथं 56 आहे. ठीक आहे, तर 100 रेंज आपली इथे संपलेली आहे. आता 100 रेंज नंतर आता आपण घेऊया 50 रेंज.